नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप हे या ठिकाणी आहेत. त्यांचा 15 तारखेला हिंदू मुस्लिम एकता रॅली ही करमाळा शहरातून काढणार आहेत. त्यानंतर 16 ऑगस्टला 1 लाख वृक्ष एका मिनिटामध्ये 3000 वृक्ष लावण्याचा विश्व रेकॉर्ड ते करणार आहेत. त्याचप्रमाणे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एक परखड अशी भूमिका मांडली की पाटील गट असेल, शिंदे गट असेल, यांनी आता आम्हाला पाठिंबा द्यावा. आमचा पाठिंबा मागण्यापेक्षा त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही आता निवडणुकीसाठी आम्ही पण निवडणूक लढवू, अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. त्या अनुषंगाने ह्या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत शंभूराज जगताप आहेत. आपण त्यांची याविषयीची भूमिका जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. प्रथमतः 15 ऑगस्ट निमित्त जे आपण हिंदू मुस्लिम एकता रॅली काढणार आहेत त्या संदर्भात काय सांगाल? आमच्या करमाळ्यामध्ये कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांपासून ते आजपर्यंत मुस्लिम समाज हे एकजुटीने हिंदू समाजासोबत राहिलेला आहे. तर त्या समाजाला कुठेतरी त्यांच्यावरती विनाकारण राजकीय दृष्टीने अन्याय होऊ नये ह्याच्यामुळं आम्ही सर्वजण मुस्लिम समाजासोबत हिंदू मुस्लिम भाई भाई असा नारा देत असणार आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आमदार नितेश राणे यांचीसुद्धा हिंदू जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेस त्यांनी उघडपणे मुस्लिम विरोध हा दाखवला आणि अधिकारी वर्गांना सुद्धा म्हणजे इशारा म्हणा किंवा त्यांना तंबी दिलेली आहे की जर तुम्ही जर दाड्या कुरवळत बसला तर तुमच्या बदल्या आम्ही ज्या ठिकाणी तुमचे नातेवाईकांची सुद्धा गाठभेट किंवा फोनसुद्धा होणार नाही. म्हणजे इशारा म्हणा किंवा धमकी दिलेली आहे. याविषयी काय? हे बघा, त्यांनी अधिकारी वर्गांना अशी धमकी दिलेली. अधिकारी वर्ग जेव्हा भरती होत असतो तो कुठल्या जातीवादावर भरती होत नसतो किंवा कुठली जात पाहून तो भरती होत असतो. तर ते क्वालिफिकेशन असेल त्या क्वालिफिकेशनच्या अंतर्गत तो भरती होतो. आता आदरणीय नितेश राणे साहेब असं म्हणणे हे चुकीचं आहे. नितेश राणे साहेबांनी त्यांच्या तालुक्यामध्ये किंवा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे लक्ष घातलं पाहिजे. करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत कधी जातीवादक विषयच नव्हता. हा करमाळा शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे की एक तर नितेश राणे यांना कोणी आणलं इथं कोणी, आणि ते आलेत का, आणि नेमकं विषय तरी काय होता. तर असं मला काय वाटत नाही. आणि करमाळा तालुक्यातले मुस्लिम समाज हे भारत देशावरती उदाहरण देण्यासारखे मुस्लिम समाज आहेत. ह्यांनी आजपर्यंत कधी जातीवाद केला ना कुठल्या हिंदू समाजाच्या लोकांना धक्कासुद्धा लागून दिलेला नाही. करमाळा शहरात मुस्लिम समाज हा प्रत्येक वेळेस जगताप गटाच्या सोबत राहिलेला आहे. राजकीय दृष्टिकोनातून आता आपण हिंदू मुस्लिम एकता रॅली काढत आहात का त्यामधून आपला वेगळा काय संदेश देण्याचा काय मानस आहे? मी ह्या रॅलीला कुठनंच राजकीय दृष्टिकोन लागून देणार नाही आणि देत पण नाही आहे. हिंदू मुस्लिम ही रॅली करमाळा तालुक्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. एक शांतता टिकून राहण्यासाठी महत्त्वाची आहे. उद्या करमाळ्याचं वातावरण जर ह्या हिंदू मुस्लिम जातीवादामुळे जर दूषित झालं तर ह्याचं नुकसान दोन्ही समाजाला आहे आणि ह्याचं नुकसान करमाळ्याच्या फ्युचरसाठी सुद्धा आहे. हे आम्ही सगळं विचार करून ह्या गोष्टी सर्व मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला विचारून घेतलेल्या आहेत. वास्तविक पाहता जो आक्रोश मोर्चा होता नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तो घेण्यात आला होता. तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याला ठराविक लोकच होते, अनेक लोक नव्हते. आणि त्याच्याच मला वाटते की हे आले होते आपले नरेंद्र ठाकूर साहेब, हे आले होते पाटील साहेब, नरेंद्र पाटील साहेब आले होते. तर त्यांच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी होती. मराठा उद्योजक ह्याला लोकांना सुद्धा हे नको आहे. हे उगाच त्यांच्यावरती थापलं जातं आहे. हिंदुत्वाचं नाव पुढं घेतलं जातं, मुस्लिम समाजाचं नाव पुढं घेतलं जातं आणि विनाकारण हे पुढं आलं जातं आणि कुणाची तरी राजकीय पोळी ह्याच्यावर बांधली जाते. तर हे आम्ही कदापि होऊन देणार नाही आणि करमाळा तालुक्यात तर नाहीच नाही. आपण हे BJPचे जिल्हाध्यक्ष होता, सक्रिय कार्यकर्ता होता. प्रत्येक त्यांनी ज्या वर्ण कमांड देतील म्हणजे कार्यक्रमाविषयी त्या आपण करमाळा तालुक्यामध्ये वेळोवेळी पाळत होता. त्याच अनुषंगाने या ठिकाणी नितेश राणेंनी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मग कुठंतरी आता तुम्ही राजकीय आकस्माना किंवा आता तशा प्रकारचं काय जरी मी आज जरी पदावर असलो असतो, नितेश राणे साहेब जरी आले असते तरी मी त्या सभेला कधीच गेलो नसतो. दुसरी गोष्ट,
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यक्रम होते, जेवढे कार्यक्रम जी मी प्रामाणिकपणे राबवले आणि पक्षाने पण त्या बाबतीत माझं ॲप्रिशिएट केलंच होतं. त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा देऊन मुस्लिम समाजसुद्धा होता. 2019ला ज्यावेळेसचे उमेदवार जे होते लोकसभेला, त्यांनासुद्धा ह्या मुस्लिम समाजानेच मॅजॉरिटीने मतदान करून निवडून आणलेले. म्हणून ह्याच्यात जातीवाद विषय कधीच नव्हता. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझे मुस्लिम समाजातले बांधव माझ्यासोबत होते काम करायला, पण त्यांनी कधी पक्ष बघून काम नाही केलं. त्यांनी करमाळ तालुक्यातला आमचा एक युवा नेता किंवा एक मित्र म्हणून माझ्यासोबत सतत उभं राहिले. म्हणजे चुकीचं आहे, असं काय त्यात राजकीय दृष्टिकोन होता. नाही नितेश राणेंना पक्षामुळे विरोध केला. नितेश राणेंच्या आम्ही जो त्यांचा धोरण आहे त्या धोरणाला आम्ही विरोध करत आहोत. 15 तारखेचा विषय झाला हिंदू मुस्लिम एकता रॅलीचा. आता 16 तारखेला आपण जे एका मिनिटामध्ये 3,000 वृक्ष आणि 1,00,000 वृक्षांची लागवड करत आहात, त्या संदर्भातले नियोजन कशा प्रकारचं असणार आहे? हे माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. मी जेव्हा 12वीमध्ये होतो तेव्हापासूनच माझी इच्छा होती की मी मरेपर्यंत मी 3,00,000 वृक्षरोपण तर 1,00,000 वृक्षरोपण तर लावणारच. आज तुमच्या सगळ्यांच्या, माझ्या सगळ्या मित्रांच्या आशीर्वादाने, प्रेमाने मी एवढं सक्षम झालो की मला वाटत नाही की आता मला एवढं वय जायची गरज आहे की मी 1,00,000 वृक्षरोपण. मी एका प्लॅनिंगमध्ये हे सगळं केलं. ह्याच्यामध्ये लोकसहभाग होता. असं नाही की फक्त माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून, पण लोकांच्या ह्या विषयावरती जागरूकता पण होती, आवड पण होती. मग आम्ही ह्याच्यावरती प्लॅन केला. माझ्यासोबत माझी जेवढी पण टीम आहे, माझे मित्रमंडळी जेवढे पण आहेत, ह्यांनी सगळ्यांनी मला ह्याच्यामध्ये मदत केली. ह्यांनी मला सांगितलं की आपण ह्याच्यात लोकसहभाग वाढूया, आणि लोकसहभागामधनं कोणतीही गोष्ट केल्यानंतर ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो. त्याच्याकरता वेगळा दृष्टिकोन केला तर तो कार्यक्रम फक्त दिखावापुरता होतो. आम्ही हे वृक्षारोपण करत असताना ह्याच्यात जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्नात आहोत. करमाळ तालुक्यातून म्हणजे जगताप गटाचेच कार्यकर्ते येणार आहेत ते का, म्हणजे नेमकं शाळकरी विद्यार्थी किंवा इतर नागरिकसुद्धा तालुक्यातून येणार आहेत, कसं याविषयीचं काय नियोजन? जगताप गटाचे कार्यकर्ते प्रामुख्याने तर येतीलच आणि ते येणारच आहे. मीही जगताप गटाचा कार्यकर्ता आहे, मी पण त्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. पण ते 1,00,000 वृक्षरोपण ज्या दिवशी लागतील तर जगताप गटाचे सोडून अन्य नागरिकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. म्हणून निश्चितपणे मी करमाळ तालुक्यातल्या सर्व नागरिकांना बोलवतो. आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावं, ह्याच्यात श्रमदान करावं. आम्ही तिथे सगळे सोय करून ठेवलेली, पण आपला सहभाग जेव्हा वाढतो तर त्या विषयावरती आपली आपुलकी वाढते आणि आपण जबाबदारीने ती गोष्ट पार पाडतो. म्हणून मी विनंती करेल की ह्यांनी सगळ्यांनीच यावं. ह्याच्यात कुणीही जरी आलं तरी आमचा त्याला विरोध नसणार आहे, आम्ही स्वागतच करू त्यांचं. करमाळ तालुक्यामध्ये कोणताही कार्यक्रम म्हटलं की, आणि तोही विशेष करून जगताप गटाने घ्यायचं म्हटलं, कुठेतरी राजकीय कारण आहे का असं वाटतं? ज्या प्रकारे आता आपण 1,00,000 वृक्ष लावत आहात, ते वृक्ष लावत असताना सुद्धा राजकीय दृष्टिकोनातनं याकडे पाहता येईल का नेमकं त्यातनं काही वेगळं? राजकीय दृष्टिकोन कोण पाहत असेल तर पाहू नका असं विनंती करतो, पण ते पाहत असेल तर मी त्याला काय करू शकणार नाही. पण सामाजिक दृष्टिकोनाने पाहावं असं मी सगळ्यांना नम्र विनंती करेल. आपल्या करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा विक्रमी आकडा आहे 1,00,000 वृक्षरोपण लावायचा, आणि तो पण मी हा पहिलाच ह्याला टायटल दिला आहे की लोकसहभाग. संकल्पना जरी माझी असली तरी सर्व लोक माझ्यासोबत आल्याशिवाय मी हा एकटा कार्यक्रम पार पडणार नाही. आणि जगताप गटाचं बाजूला ठेवून जर जगताप कुटुंबाचं म्हणलं तर लोकांमध्ये सुद्धा आमच्या बाबतीत एक आपुलकी अशी आहे की आम्ही कधी पण लोकांच्या हिताचेच काम केलेले आहेत, आणि ते राजकीय असू दे किंवा सामाजिक असू दे, पण त्यातनं रिझल्ट हा सर्व समाजासाठीच असतो. म्हणून मी परत एकदा विनंती करेल की ह्याच्यात जास्तीत जास्त जेवढा सहभाग वाढेल तर हा जो संभ्रम आहे तो घालवण्याचा प्रयत्न 100% तिथं होईल. 1,00,000 वृक्षांची जुळवणी कशा प्रकारे केलेली आहे? त्या ठिकाणी जे 1,00,000 खड्डे हे त्याच वेळेस खोदले जाणार आहेत का आत्ताच? आणि त्या ठिकाणी नेमके कोणकोणते प्रमुख पाहुणे येणार आहेत? तिथं येणारे प्रत्येक लोक हे प्रमुख पाहुणेच आहेत. मी प्रत्येक माझ्यासोबत जेवढेही माझे मित्र असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, ह्यांचे कोणत्या ना कोणत्या राजकीय लोकांशी किंवा सामाजिक लोकांशी ओळख असते ज्यांची माझ्याशी नाही आहे. तर त्याला इन्व्हिटेशन फ्री कार्यक्रम आहे. ह्याला कुणीही येऊ शकतं, त्याला कोणाला इन्व्हिटेशन गरज नाही आहे, तरी आम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. दुसरा आपण प्रश्न जसा मला विचारला की ह्या कार्यक्रमासाठी आम्ही अरेंजमेंट कशी केलेली. 1,00,000 वृक्षरोपण आम्ही हे सुद्धा लोकसहभागातूनच कलेक्ट केले.
रोटरी क्लब पुण्याच्या त्यांनी पण आम्हाला झाडं डोनेट केले. महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडनं आम्ही जवळपास 10,500 ते 11,000 झाडं स्वतः तयार केलेले आहेत. मी सुद्धा शेतीमध्ये आमच्या तिथे लोकांना सोबत घेऊन, आमच्या इथले कर्मचारी सोबत घेऊन 7,000 ते 8,000 झाडं तयार केलेले आहेत. परत ह्याच्याकडनं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आम्हाला जवळपास 25,000 ते 30,000 झाडं मिळालेले आणि अनेक लोकांनी आम्हाला डोनेट केले आहेत. करमाळा तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीला आम्ही आवाहन केलं होतं की आपल्या स्वइच्छेने ते काही झाडं देऊ शकतात, त्यांनी ते झाडं द्यावे. मग बऱ्याच ग्रामपंचायतीने 1,000-1,500 असे झाडं आम्हाला डोनेट केलेले आहेत. आत्तापर्यंत टोटल 1,03,000च्या पण पुढं ते झाडं आमच्याकडे कलेक्ट झालेले आहेत. आता हे आम्ही खड्डे खांदण्याचं काम बॅकहोय पोकलँड आणि JCBच्या मशीनच्याद्वारे करत आहे. पण वास्तविक पाहता आम्हाला एक लक्षात आलं की करमाळा शहरामध्ये मॅक्सिमम 23,000 किंवा 25,000चे झाडच तिथं लावता येतील, का की तेवढी जागा तिथं उपलब्ध नाही आहे आणि तेवढ्या झाडांचं राखण करता यायचं नाही. तर आता आमचा पुढचा प्लॅन असा आहे की मी स्वतः एक 3,000 ते 4,000 झाडं डोनेट करणार आहे. जे लोक तिथं मागणी करणार आहेत. माझ्या फार्म हाऊसवरती करंजे रोड तिथनं जातो आहे. त्या करंजे रोडपाशी आम्हाला खूप जागा आहे, चांगली जागा आहे लावण्यासारखी, आणि माझं शेत जवळ असल्यामुळं मला तिथनं त्याला पाणी द्यायला पण ड्रिपच्याद्वारे सोपं जाईल. म्हणून 500 ते 600 झाडांची जबाबदारी मी स्वतः घेतो आहे. आणि जे लोक त्याच्यात सहभागी होत आहेत, जर करमाळा तालुक्यातनं अजून काही लोकांनी जर मागणी केली तर ते झाडं आम्ही त्यांना डोनेट करणार आहे. आणि 3,000 झाडांचा आम्ही रेकॉर्ड कसा करणार आहे, तर ॲक्च्युली आम्ही तिथं आत्ता खड्डे खांदून ठेवतो आहे. निश्चितपणे 5,000 ते 7,000 लोक तिथं उपस्थित असतील. मला वाटतं 3,000पेक्षा मोठा आकडा होईल. एकच टायमाला आम्ही सगळेजण लाईनीने उभा राहून त्या खड्ड्यांपाशी ते झाडं घेणार आहे आणि टाईम स्टार्ट करून ते लावण्याचा प्रयत्न करा आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण करणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड म्हटलं की आणि झाडांची संख्यासुद्धा खूप जास्त आहे. याची प्रामुख्यानं जी निगा आहे ही कशा प्रकारे राखली जाणार आहे, कारण की पावसाळा सुरू आहे तोपर्यंत ती झाडं जगतील, परंतु पावसाळा संपल्यानंतर त्याच्या पाण्याची किंवा इतर म्हणजे कशा प्रकारे जनावरांपासून त्याची संरक्षण व्यवस्था कशा प्रकारे केली जाणार आहे. हे झाडं लावत असताना आम्ही जागात अशी निवडली आहे की आम्हाला सगळ्या गोष्टीतनं दृष्टिकोनातून तिथं सोपं झालं पाहिजे. एकतर हे करमाळा शहराच्या जवळ असणारं माऊलाली माळ, ह्या माळावरती आम्ही हे झाडं लावत आहे, जे की नगरपालिकेच्या हद्दीत आहे. करमाळा नगरपालिकेचं वॉटर सप्लाय जो युनिट आहे त्यांचं जेव्हा दर महिन्याला वॉटर फ्लश आउट होतं तर जवळपास 10 ते 12 लाख पाणी तिथनं त्या टँकमधनं क्लीन होऊन बाहेर आलेलं असतं आणि खाली त्याचं तळस असतं. त्याच्यामुळं ते जागा म्हणजे ग्रीनच असते कंटिन्युअसली. आपल्या करमाळ्यामधल्या CO मॅडम होत्या, वीणा मॅडम पवार, त्यांच्याशी आम्ही रिक्वेस्ट केली होती की आता मला सांगता येतं ना, सोलापूरवर त्यांच्याकडे मोठं पद आहे नगरपालिका रिलेटेड, तर त्यांना आम्ही विनंती केली. तर ते कलेक्टर साहेबांकडे ह्यांच्याकडे पत्र आम्ही व्यवहार करून सगळ्या झाडांना ड्रिप इरिगेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा लोक सहभागातनं कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या लोकांना पण आम्ही त्याच्यात कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे त्यांची, आणि त्याच्यामधून त्यांनी ते झाडं लावल्यामुळं त्यांच्यात पण एक भावनिक दृष्टिकोन असतो की ही झाडं आपण लावल्याने हे खराब नाही झालं पाहिजे, म्हणून तिथले लोक पण ती काळजी घेताल हे मात्र निश्चित आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे या आवाटी येथे विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी भाषण झालं. लोकांना संबोधित करत असताना त्यांनी जगताप गटालाच आता आमदार शिंदे आणि माजी आमदार पाटील यांनी पाठिंबा द्यावा, जगताप गट निवडणुकीसाठी तयार राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. आणि माझंसुद्धा वय नाही झालेलं, मी सुद्धा उभारू शकतो अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे येत्या काळामध्ये जगताप गट ह्या विधानसभेमध्ये त्याची भूमिका जाहीर करू शकतो का? वास्तविक पाहता आदरणीय जयवंतराव जगताप साहेब हे महाराष्ट्रातले आणि ह्या सोलापूर जिल्ह्यातले सगळ्यात कमी वयाचे अपक्ष आमदार आहेत आणि सगळ्यात जास्त लीडनी निवडून येणारे ह्या करमाळा तालुक्याचे ते आमदार आहेत. जगताप गटाचा मी एक कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा इच्छा आहे की जगताप गटाचा आमदार हवा. सामान्य जनतेची सुद्धा हीच इच्छा आहे की जगताप गटाचा आमदार असावा. आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा स्वभाव हा स्पष्ट आहे. त्यांनी कधी कोणताही विषय सांगत असताना परिणामाचा विचार नाहीत केला त्यांनी, आणि मला वाटतं की साहेबांनी लोकांशी चर्चा करावी. आम्ही जगताप गटाचे सर्व कार्यकर्ते, करमाळा तालुक्यातले जेवढी गटाचे कार्यकर्ते गट नेते आहेत, ह्यांनी एक मीटिंग घेणार आहेत आणि आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांपाशी आमचे सर्वांचे विचार मांडणार आहेत. आदरणीय जयवंतराव जगताप साहेब त्यावर लक्ष घालून त्याच्यावर काहीतरी निर्णय देतील असं आम्हाला वाटतं.
हे आता सध्याचे जो निर्णय आपण सांगितलेला आहे किती दिवसामध्ये करमाळा तालुक्यामध्ये स्पष्ट होईल का परत एकदा मागील वेळेसारखा पाठिंब्याचाच विषय होणार आहे? शेवटी साहेब जे सांगतील ते आम्हाला निर्णय मान्य आहे, पण साहेबसुद्धा आमचं ऐकून घेतील आणि ह्याच्यावर योग्य ते निर्णय आम्हाला देतील. शेवटी जगताप गटाच्या कार्यकर्त्यांचे खूप हाल होतात. ते मी स्वतः एक कार्यकर्ता असल्यामुळे मी पाहिलेत पण, आणि काही वेळेस आम्ही ते सहनही केलेले आहेत. तर साहेब त्याच्यावर योग्य निर्णय देतील आणि लवकरात लवकर आमचं मिटिंग घेत चाललेलं आहे. 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्ट असं आमचं एक तारीख ठरेल आता. त्यापैकी एक तारीख ठरवून आम्ही तो मेळावा घ्यायचा चाललं आहे आमचं. तर निश्चितपणे मी आपल्याला ह्या विषयावरती कल्पना देईल साहेबांशी चर्चा करून. तर नक्कीच हे होते जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी त्यांचे 15 ऑगस्टला हिंदू मुस्लिम एकता रॅली या संदर्भातली सुद्धा त्यांची परखड भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर जे 16 ऑगस्टला 1 लाख वृक्षांचं वृक्षारोपण होणार आहे, विश्व रेकॉर्ड करण्याचा जो मानस त्यांनी या ठिकाणी आपल्याला आता बोलून दाखवला, त्याविषयी सुद्धा त्यांनी परखड अशी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचं आवाटी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त त्या ठिकाणी जे लोकांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितले की जगताप गटाचा आता पाठिंबा देण्यापेक्षा जगताप गटाला आता आजी माजी आमदारांनी पाठिंबा द्यावा, आम्ही सुद्धा आता उभारण्याची तयारी दर्शवू, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या प्रकारे आता शंभूराजे जगताप यांनी सांगितले की आम्ही आता आमची काही आमच्या ज्या भूमिका आहेत ह्या भूमिका डिक्लेअर करू आणि सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ह्या येत्या काळामध्ये गटप्रमुख आहेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे जाऊन निवडणूक लढविण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याकडनं सल्लामसलत किंवा विचारविनिमय करून घेणार आहोत, अशा प्रकारची त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे येत्या काळात जगताप गटाची काय भूमिका असणार आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळा येथून सिद्धार्थ वाघमारे.